आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू एकमेव जीवलग मैत्रीण आहेस माझी या घरात. त्यामुळे माझ्यासाठी कायम तू हाकेच्या अंतरावर असावीस असंच वाटतं मला. असणारच आहे कायम. श्वेताताई, मी आपल्या नात्यात कधीच दुरावा येऊ देणार नाही. मी कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही. कायम तुमच्या सोबत असेल. मला तुमचा संसार सुरळीत झालेला पाहायचंय. आणि विश्वास ठेवा, हिम्मत नका हारू. एखाद्या माणसाचं प्रेम जिंकायला वेळ लागतो, पण प्रेम नक्की जिंकतं. तुमचं प्रेम नक्की जिंकेल आणि त्या दिवशी आपली मैत्री जिंकलेली असेल. आपण जी कलर स्कीम फायनल केली ना, त्याच्यातले 2-3 ऑप्शन्स रेडी करतो मी. ठीक आहे? हा चालेल. तुमच्या फोनवर एक ड्राफ्ट येईल, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करून सांगा. काय चूक नको राहिला ना. बर. हॅलो. ओके ओके, ठीक आहे चालेल. तुम्हाला एक ड्राफ्ट आला असेल. हो. अहो पण हे चुकलंय. माझं नाव पुष्यमित्र आहे, इथे पार्टनर लिहिलंय. एक मिनिट, मी चेक करून बघतो. अरे हो, इथे कुणीतरी तुमचं नाव खोडून पार्टनर लिहिलंय. हे नक्की ना त्या बारकीचं काम असणार. फार खोडकर दिसते होती. तिचं सारखं काहीतरी ते पार्टनर चालू होतं. आपली आवडती वस्तू, आपला आवडता माणूस आपण सहजच कोणाला तरी देऊन टाकतो का, असं काहीतरी विचारत होती. एनिवेज, मी ते बदलून पाठवतो. ठीक आहे? चलो बाय बाय. बिट्टी, बिट्टी कुठे गेली ही? बिट्टी, तुला मी बाबा म्हणून नकोय का? हे तूच केलेस ना? तुला पार्टनर आवडतो? खरं सांग, तुला रुद्र बाबा म्हणून हवाय का? बिट्टी, मी काय विचारतोय, प्लीज मला खरं खरं सांग. हे तू केलेस? मी तुला सांगते, पण तू कोणाला सांगणार नाहीस ना? काय? तू पहिले मला प्रॉमिस कर, तू कोणाला सांगणार नाहीस. तू आधी सांग काय झालंय. तुझ्या आणि पार्टनरची चॉईस सेम असते ना? हो, मग आता पण तेच झालंय. पार्टनरला पण आईच आवडते. काय? मी हे सांगितलंय तुला, पण तू कोणाला सांगू नकोस, नाहीतर पार्टनर मला रागवेल. कारण त्यांनी माझ्याकडून प्रॉमिस घेतलंय की कोणाला सांगू नकोस. तू खरं सांगतेस?
हो मी खरं सांगतेय, पार्टनरच्या आईवर खूप प्रेम आहे. पार्टनर तुला हे कधीच सांगणार नाही, कारण तू त्याचा मित्र आहे ना. तुझ्या आनंदासाठी तो नाही सांगत आहे, म्हणून मी तुझं नाव खोडून पार्टनरचं नाव लिहिलं. तुझी आणि पार्टनरची चॉईस सेम असते ना. हो मग आता पण तेच झालंय, पार्टनरला पण आईच आवडते. या नवरोबा या. रुद्र, होतास कुठे तू? कधीपासून वाट बघतोय तुझी. रुद्र, मला बोलायचंय तुझ्याशी. ते नंतर बोलू, आधी हे ट्राय करून बघ. हे कशाला? तू ते बाजूला ठेव, मला बोलायचंय आधी. आणि नंतर बोलशील रे. अरे मला बघू तर ते, तुला हे नीट होतंय का? ऐक ना यार. शाबास. रुद्र, मला माहितीये तुला काय बोलायचंय. तू बोलला नाहीस तरी तुझ्या मनात काय चालू आहे हे कळणे इतपत तरी ओळखतो ना मी तुला. काल जे घडलं त्यामुळे नाराज आहेस ना? तुला हवं तसं लग्न होणार नाहीये म्हणून. आणि त्यात मी गौरीजींची बाजू घेतली, त्यामुळे माझ्यावरही रागवला असशील. सो डोंट वरी, मी तुझ्या लग्नाचा उत्साह बिलकुल कमी होऊ देणार नाही. अरे म्हणूनच तर एवढी तयारी केली आहे. सो cheer up. आणि आता जरा माझ्याकडे बघून स्माइल कर. बरेच दिवस कॅमेरा हाताळायला नाहीये ना, सो चेक करतो. रुद्र, काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे? तुम्हा दोघांचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहे मी. तू म्हणजे? अरे आज बऱ्याच दिवसांनी कॅमेरा हातात आलाय माझ्या. थँक्यू. तू लग्न करणार आहेस म्हणून. बघ आता कसं फोटोशूट करतो. रुद्र तर अगदीच नॉर्मल वागतोय, मग भिट्टी का असं म्हणत होती? काय रे, काय झालं? पुष्पा, हा काय झालं? नाही, काय नाही. तुझा विश्वास नाही बसत आहे का मी तुझं फोटोशूट करणार आहे यावर? नाही, तसं काही नाहीये. अरे बाबा, सगळी तयारी करून ठेवली आहे मी. तुला खोटं वाटतंय? तुझ्या होणाऱ्या बायकोला विचारू. गौरीजी, गौरीजी या जरा इथे.
रुद्र सर, काही काम होतं का? गौरीजी, याला सांगा, याला खोटं वाटतंय मी तुमचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहे. तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा हल्ली माझ्यावर विश्वास नाही. बरं, तुझ्या होणाऱ्या बायकोवर तरी विश्वास ठेवशील ना? आता तर मी कन्फर्म झालोय. बिट्टीने माझी मस्करी केली. रुद्रच्या मनात गौरीजींबद्दल काही असतं तर तो एवढा खुश नसता. काय रे, कुठे हरवलास? कुठे नाही. बघू कॅमेरा दे ना, मी तयार आहे. गौरीजी, स्माइल करा ना. एक काम करा, अशी पोझिशन घ्या. हा, वा, अजून एक. चला, मस्त. जरा स्माइल. पुष्पा, या जवळ, या जवळ जा ना. खांद्यावर हात ठेव. पुष्पा, जरा स्माइल ठेव ना चेहऱ्यावर. हा, प्रसन्न वाटलं पाहिजे. अरे स्माइल करतोय ना मी. अरे तुझं लग्न आहे. हा, अरे जरा चमक आली पाहिजे चेहऱ्यावर. गौरीजींना बघ, छान दिसतात त्या. रुद्र, तू उगाच कॉम्प्लेक्स देऊ नकोस मला. अरे मी काय गौरीजींसारखा दिसणार आहे का? त्या छानच दिसतात. मग तू जरा तरी बरा दिसू शकतोस ना. गौरीजी, तुम्ही उभ्या राहा. तू बाजूला रे, त्यांचे काढतो. हा, मी तुमचे फक्त काढतो फोटो. बघा इथे. वा, छान. जा आता, तू जॉईन हो. हा. जरा त्यांना बसू दे. गौरीजी, बसा तुम्ही, आणि तू मागे जाऊन उभं राहा. गौरीजी, मध्ये बसा, जरा मध्ये. बघ रे. हा, हे पुढे येऊन इथे बस जरा. इथे बसू. हा, बस. हा. गौरीजी, थोडे जवळ जा ना. हा, पुष्पाच्या जवळ बसा. हा, उभे राहा. पाठीला पाठ टेकून उभे राहा. हा, व्हेरी गुड. जरा इथे वळ माझ्याकडे, असा वळ. हा, शाबास. स्माइल. झालं. आता समोर समोर उभे राहा. हा, त्या जवळ. हात हातात घे त्यांचा. अरे, उजवा हात. ए मेड, कियांचा नाश्ता रेडी आहे का?
त्याला खूप भूक लागली आहे. गौरीजी, आता तुम्ही मेड नाही आहात. तुम्ही आता पुष्पाची बायको होणार आहात. आणि घरातल्यांना पण सवय लागू दे ना स्वतःचा नाश्ता स्वतः करून घेण्याची. सॅलरी घेते ना ती अजून आपल्याकडून, मग दिलेलं काम करणं तिची ड्युटी आहे. आता ऑफ ड्युटी आहेत त्या. तुम्ही तुमच्या मुलासाठी कधीतरी नाश्ता बनवूच शकता ना. हे बघ रुद्र, सोहा मॅडम, मी बनवते नाश्ता. रुद्र सर, मी आलेच. गौरीजी, अहो मीच म्हणाले होते त्यांना मी नाश्ता बनवते म्हणून. आणि माझं कामच आहे ना, मी करायला हवं. ए ऐक, हँडवॉश करून मग नाश्ता बनव आणि माझ्या रूम मध्ये पाठव. पुष्पा, गौरीजींना समजव इतका चांगुलपणा चांगला नाहीये. सॉरी रुद्र सर, सॉरी पुष्पाजी, पण माझं काम आहे ना, मी करायला हवं. पण हे फोटोशूट नंतर पण करू शकता ना तुम्ही. नाही, नको, परत चिडतील सोहा मॅडम. आपण एक काम करूयात का, आपण किचन मध्ये करूयात का फोटोशूट? म्हणजे नाश्ताही होईल आणि फोटोशूटही होईल, नाही का? किचन मध्ये? हो हो चालेल. जरा वेगळं प्री वेडिंग होईल. हो चालेल. तू गौरीजींचे फोटो काढ आणि मी त्यांना मदत करेन. प्री वेडिंग आहे, दोघांचं करायचं असतं. तू गौरीजींना मदत कर, मी फोटो काढतो. चल. चालेल. कच कच कापतो कांद्याची पात, कच कच कापतो कांद्याची पात, कांद्याची पात. हे काय एवढे सगळे एकदम किचन मध्ये? हॉल काय भाड्याने दिलं काय? हे काय छोट्या मालकीन बाई, लग्न झाल्या झाल्या लगेच किचन मध्ये? हे काय नवरदेव पण आहेत? तुम्ही काय स्वतःच्या लग्नात स्वतःच फोटो काढतात? चंदू शेठ, नवरदेव मी नाहीये, हाय. हा नवरदेव आहे? जरा इकडे बघ. नाही हो, नाही शोभत नाही. चंदू शेठ, तुम्ही मुद्दाम करताय ना? नाही नाही, मुद्दाम नाही. बरं जरा असं बघ, जरा वर बघ. नाही रे, तरी पण नाही शोभत आहे. बघ ना. तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. चंदू शेठ, तुम्ही मला मदत करा. काय करायचंय? म्हणजे नवीन डिश बनवायची का? प्री वेडिंग फोटोशूट करायचंय. अच्छा अच्छा, इंग्लिश पदार्थ आहे हे. पण आपल्याकडे अजिनोमोटो नाही. एक काम करा, तुम्ही मला मदत करा, तू गौरीजींना मदत कर. जा इकडे या तुम्ही. ते मला जा. याला जमतंय का पण? हा काय कापू? ते बघा कसं पकडलंय ते. असं नाही, मी सांगते. जरा बारीक बारीक काप, असे एकदम छोटे छोटे काप. चंदू शेठ, मी मध्ये नका येऊ, मी फोटो काढतोय. हा, इथे उभे राहा. लांब ना.
थांबा ते बघा. अहो चंदू शेठ हे नाही सोबत. हे घ्या. तुम्ही नका नाही हे सगळं करू. तू इथे उभे राहा. माझा एक फोटो काढा ना आता. बघू फोटो बघू. शांत. माझा फोटो ना बरोबर आहे. गौरीला काही किचन सोडवत नाही म्हणून इथेच मांडव टाकते की काय? काय करताय? प्री वेडिंग फोटोशूट किचन मध्ये. हो ऍक्च्युली गौरीजींना नाश्ता बनवायचा होता ना, मग म्हणलं इथेच शूट करूया. मी म्हणाले ना गौरीला काही किचन सोडवत नाही. चला चला बाहेर जा सगळे. तुम्ही मस्त शूट करा, नाश्त्याचं मी बघते. अहो श्वेताताई, असं कसं? माझं काम आहे ना, मी करते. गौरी आता तू फक्त एकच लक्षात ठेव, अगं तुझं लग्न आहे. अहो मग काय झालं, सगळी कामं पटापट आवरते, मग करू आम्ही फोटोशूट. अगं नंदाईला कळलं ना तर त्या ओरडतील, तुलाही आणि मलाही. हे असं काम करतेस ते बघून. आता देवळात गेल्या म्हणून ठीक आहे, वाचले मी, पण त्यांना कळलं ना तर माझं काही खरं नाही. नको नको नको, तू जा बघू बाहेर. इथलं सगळं मी सांभाळते.